त्या प्रश्नाची तीव्रता आणि त्याचं गांभीर्य हे असल्याशिवाय कधीही या भगिनी सरकारपर्यंत पोहोचत नाही। आणि आज आपण सर्व भगिनी नागपूरमध्ये इथं पोहोचल्या। मी खरं तर यातल्या आमच्या बऱ्याचशा भगिनी मला कामाच्या माध्यमातून ओळखतही असतील। नुसतं येऊन एखाद्या विषयावर राजकीय भाषण करायचं आणि राजकारणात दोन गट नक्की असतात। म्हणजे तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून पाहताय उमेद अभियान ज्या दिवसापासून चालू झालं, उमेदला खऱ्या अर्थाने ताकद देण्याचं काम कोणी केलं, कोणाच्या काळात झालं, केंद्रापासून तर राज्याने जे महिला सक्षमीकरण हे फक्त बोलायचं आणि खऱ्या अर्थाने महिला सक्षम झाल्या नाही पाहिजे अशी पॅनल व्यवस्था राज्यकर्त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून आपण करताना पाहिली। अनेक राज्यात शिष्टमंडळे बदलली, सरकार बदलली, काहींनी फक्त आश्वासनं दिली